ओम नमः शिवाय. जलदान, वृक्षसंगोपन, सत्य, तप, महिमा. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, अन्नदानाप्रमाणे पाण्याचे दानही श्रेष्ठ मानले आहे. पाणी सर्व जीवांना तृप्त करणारे आहे, म्हणून त्याला जीवन असे म्हणतात. यासाठी आड, विहिरी व तलाव बांधावेत. तलावामुळे अनेकांना पाणी मिळते, त्यामुळे तलाव बांधणाऱ्यांना अधिक फळ प्राप्त होते. वनात वृक्ष लावणे हे देखील पुण्याईचे काम आहे, त्यामुळे मागील व पुढील पिढीचा उद्धार होतो. फुलांनी देवाची पूजा करता येते. फळांनी अनेकांना शक्ती स्फूर्ती प्राप्त होते. छायेने अतिथीला सुख लाभते. वृक्ष सर्वांची पूजा करतात. फळाफुलांनी भरलेले वृक्ष सर्वांना तृप्त करतात. सत्य हे परमतप आहे. प्रत्येक पाऊल सत्याचे टाकावे. सत्य हा परमयज्ञ आहे. सत्यामध्ये सर्व काही प्रतिष्ठित आहे. सत्याने पृथ्वी धारण केली आहे. सहस्र अश्वमेध आणि लाखो यज्ञापेक्षा सत्य श्रेष्ठ आहे. सत्य हा परमधर्म आहे. मानवाला सहज खोटे बोलण्याची, वागण्याची सवय लागलेली असते. यासाठी सत्याने वागण्याची सवय ठेवावी. सत आचार, विचार व उच्चार अत्यंत महत्त्वाचे आहे. तपाने महान फल प्राप्त होते. सत्याच्या आधारावर तप केल्याने चारी पुरुषार्थ प्राप्त होतात. तप केल्याशिवाय ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. तपामुळे गाधरीपुत्र विश्वामित्र क्षत्रिय असून ब्रह्मर्षी झाले. सत्याचा पाया घालून जीवनात सर्व गोष्टींची प्रगती करावी. पुराणांचा महिमा. सनतकुमार म्हणाले, आता मी अध्ययनाचा महिमा सांगतो. जो वनामध्ये फळं आणि कंदमूळ खाऊन तप करत असतो आणि जो वेदाची एक ऋचा म्हणतो, त्या दोघांना सारखेच फळ मिळते. वेदाच्या अध्ययनाने जे फळ प्राप्त होते त्याच्या दुप्पट फळ वेद शिकवल्याने प्राप्त होते. पुराणांच्या नित्य अध्ययनाने व निरूपण केल्याने त्या वक्त्याची पूजा केली जाते. पुराण वक्ता ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यासारखा सर्वज्ञ असतो. इहलोकी आणि परलोकी आपले कल्याण करून देतो. म्हणून पुराण सांगणाऱ्या व्यक्तीला जो श्रेष्ठ पदार्थ अर्पण करतो त्याला परमगती प्राप्त होते. त्याला अश्वमेध यज्ञाचे फळ लागते. पुराण ग्रंथांचे वाचन केल्याने सर्व देवता संतुष्ट होतात. जो शिव, विष्णू अथवा अन्य मंदिरामध्ये पुराणांचे वाचन करतो तो ब्रह्मलोकी जातो. भगवान शंकरांना आणि अन्य देवतांना प्रसन्न करून घ्यायचे असेल तर मनुष्याने शिवालयात अथवा कोणत्याही मंदिरात पुराण ग्रंथांचे वाचन करणे श्रेष्ठ उपाय आहे. शिवपुराण ऐकल्याने मनुष्य निष्पाप होतो. शिवजींची कथा भावभक्तीने श्रवण करावी. शिवकथा आणि शिवनाम हे अमृत स्वरूप आहे. चारी पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी पुराणांचे श्रवण करणे मानवाला आत्मसंतोष प्राप्त करून देणारा मार्ग म्हणजे पुराणांचे श्रवण पठण होय. विविध दानांचा महिमा. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, दान केल्याने मनुष्य भवसागरातून तरून जातो. देश, काल, पात्र पाहून दान करावे. सुवर्णदान, गोदान इति पवित्र दाने आहेत. सर्वांमध्ये श्रेष्ठ विद्यादान होय. ज्ञानी माणूस दानाचा स्वीकार करून दात्याला व स्वतःला ताणतो, यात काही शंका नाही. सुवर्णदान देणे म्हणजे देवांनाच दान देणे होय. भूमिदान हे अतिशय श्रेष्ठ आहे. या दानाने मनुष्याच्या सर्व कामना पूर्ण होतात. सर्व दानांमध्ये गोदान हे दान श्रेष्ठ आहे. जो मनुष्य सवत्स कपिला गाईचे सालंकृत दान देतो त्याच्या इहपरलोकीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तुला दान ही महत्त्वाची आहे. आपल्या वजना इतके शुभ वस्तूंचे दान करावे. तुला दान करणारा माणूस सर्व पापापासून मुक्त होतो. तुला दान करताना दात्याने भगवान शंकरांचे स्मरण करावे. त्याला प्रार्थना करावी, हे महाप्रभू, तुम्ही तुला पुरुष आहात. मी आपणास मनोभावे नमस्कार करीत आहे. आज माझ्या वजना इतक्या शुभवस्तू मी सुपात्र व्यक्तींना अर्पण करीत आहे. या सत्कामाने संतुष्ट होऊन तुम्ही माझ्याकडून आत्तापर्यंत जाणता अजाणता घडलेली व न घडलेली सर्व पापे हरण करा. त्यानंतर तराजूच्या दुसऱ्या पारड्यातील आपल्या वजना इतक्या शुभवस्तू सुपात्राला दान कराव्यात. त्यामुळे मनुष्याचे परमकल्याण होते. जो कोणी अशा प्रकारे तुला करेल त्याला इहपरलोकी सुखशांती प्राप्त होते. पाताळ लोकांचे वर्णन. व्यास सनतकुमारांना म्हणाले, जे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे आणि ज्या एका दानाने सर्व दानांचे फळ मिळते त्याविषयी माहिती सांगा. सनतकुमार म्हणाले, भवसागरातून तरून जाण्याची आणि मोक्षाची ज्याला इच्छा आहे त्यांनी ब्रह्मांडाचे दान करावे. ब्रह्मांड दात्याला दानाचे फळ प्राप्त होते आणि तो सप्त लोकांचा स्वामी होतो.
मी तुम्हाला ब्रह्मांडाविषयी सांगणार आहे, ते एकाग्रतेने श्रवण करा. शिवप्रभू हेच ब्रह्मांडाचे कारणरूप आहेत. ते व्यक्त, अव्यक्त आणि कल्याण स्वरूप आहेत. ते काळामुळे द्विधा होतात, त्यापासून ब्रह्माजी उत्पन्न होतात. ते 14 भुवनांच्या ब्रह्मांडाची रचना करतात. त्यापैकी 7 भुवने पाण्यावर आहेत आणि 7 पाण्यामध्ये आहेत. त्यांना पाताळ म्हणतात. या 14 भुवनांचे पालन विष्णू करतात. त्यांच्या गुणांचे वर्णन करता येत नाही म्हणून त्याला अनंत म्हणतात. त्याने आपल्या मस्तकावर संपूर्ण भूमंडळ सहजपणे धारण केले आहेत. या शेषाचे सामर्थ्य आणि पराक्रम वर्णन करता येत नाही. पृथ्वीच्या खाली अतल, वितल, सुतल, रसातल, तल, तलातल आणि पाताल असे एकूण 7 लोक अथवा भुवने आहेत. त्यांना सप्तपाताळ असे म्हणतात. तेथे दानव, दैत्य, राक्षस, महानाग राहतात. तेथे दिव्य मण्यांचे तेज पसरलेले असते. तेथे सर्व प्रकारचे ऐश्वर आहे. विविध नरकोद्वारांचे वर्णन. सनतकुमार म्हणाले, पाताळ लोकाच्या वर दुःखकारक नरक आहेत. तेथे पापी लोकांना अनेक प्रकारची शिक्षा दिली जाते. जो माणूस चांगल्या कार्यासाठी खोटी साक्ष देतो, सदैव खोटे बोलतो, त्याला रौरव नरकात जावे लागते. जो विश्वासघाती, परद्रव्य हरण करणारा, वाईट कर्मात इतरांना सहाय्य करतो, त्याला तप्तकुंभ नरकात जावे लागते. भक्ताचा त्याग करणाऱ्यांना तप्त लोक नरकात जावे लागते. गुरुजनांचा अपमान करणारा, त्यांची निंदा करणाऱ्यास लवण नरकात जावे लागते. चोरी करणारा, गोहत्या करणारा, मर्यादेचे उल्लंघन करणारा, पदार्थामध्ये भेसळ करणारा, इतरांचा द्वेष करणारा कृमीभक्ष नरकात जातो. हिंसाप्रधान यज्ञ करणारा तामसी यज्ञ करतात. जो कृमिश नरकात जातो तो कृमिश नरकात जातो. देवाला भोजन अर्पण केल्याशिवाय जो अन्नग्रहण करतो तो लालाभक्ष नरकात जातो. जो अभक्ष्य भक्षण करतो, सोमरसाची विक्री करतो, तो रुधिरौध नरकात जातो. मध चोरणारा, यज्ञ नष्ट करणारा वैतरणी नदीत पडतो. जो अहंकाराच्या धुंदीत अपवित्र आचार विचार करतात, ते कृत्य नावाच्या नरकात जातात. जे कारण नसताना वृक्ष तोडतात, ते असिपत्रवन नरकात जातात. जे पशूंची हिंसा करतात, आचारभ्रष्ट असतात, ते वन्नीज्वार नरकात जातात. जे सत्याचे व्रत सोडतात, ते संदश नरकात जातात. जे पुत्रांना विद्याभ्यास शिकवत नाहीत, ते शिवभोजन नरकात पडतात. या पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी शिवस्मरण करावे. जय जय रघुवीर समर्थ.